जर आपण पाहिलं तर मराठी टीव्ही चॅनलवर अनेक प्रकारच्या मालिका नवीन येत आहेत, पण मात्र ज्या जुन्या मालिका आहेत त्या प्रेक्षकांना कुठेतरी आता समजू लागल्यात आणि समजतच त्या मालिका अचानक बंद पडत आहेत, कारण की चॅनल त्या मालिका काढून टाकत आहे। आता असं होत आहे ते म्हणजे सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सोनी मराठी चॅनलवर आत्ताच 2022 मध्ये सुरू झालेली मालिका होती ती म्हणजे छोट्या बयोची मोठी स्वप्न। ही मालिका चांगल्या पद्धतीने चालत होती, प्रेक्षकांना मोठा प्रतिसाद या मालिकेला दिला। या मालिकेचे 2 पर्व हे चांगल्या पद्धतीने चालले, मग तरी सुद्धा मालिका का बंद होत आहे, लोकांनी या मालिकेला का नाकारला आहे, या संपूर्ण मालिकेविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर 2022 मध्ये सुरू झालेली मालिका ती म्हणजे छोट्या बयोची मोठी स्वप्न। छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेली होती आणि या मालिकेला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलेला होता, कारण की या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते विजया बाबर, रुची नेहरूकर, वीणा जामकर, विक्रम गायकवाड। या सगळ्यांची ही भूमिका महत्त्वाची होती। या मालिका अगदी सुरळीतपणे चालू होती, पण मात्र काही हिंदी मालिका या डब करून मराठीमध्ये येत आहेत आणि त्या या चांगल्या चालणाऱ्या मालिकांची जागा घेत आहेत असं सांगितलं जातं। पण मात्र एखादी चांगली चालणारी मालिका चॅनल कधीही बंद करणार नाही, कारण की चॅनलला त्या मालिकेच्या TRP मधून सगळं काही मिळत असतं। आता TRP म्हणजे नेमकं काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, म्हणजे किती लोक ते चॅनल पाहतात, किती लोक ती मालिका पाहतात, सगळ्यात जास्त व्यस्त लोक कोणत्या टायमिंगला असतात, या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून त्या मालिकेचा TRP काढला जातो आणि त्या TRPच्या आधारे ती मालिका किती दिवस ठेवायची, किती दिवस चालवायची हे सगळं ठरवलं जातं। मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम या छोट्या बयोची मोठी गोष्ट मालिकेमध्ये झाल्यामुळं, TRP घसरल्यामुळं सोनी मराठी टीव्ही चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर 2022 मध्ये सुरू झालेली मालिका डिसेंबर 2024 मध्ये संपेल आणि या ठिकाणी शेवटचा भाग दाखवला जाईल असं सुद्धा सांगितलं जातं। पण मात्र ज्या पद्धतीने चांगले मालिका बंद पडतायत किंवा आम्ही या मालिका पाहतच नव्हतो, आम्ही या मालिकांना कंटाळलो होतो, नवीन काहीतरी दाखवलं पाहिजे, नवीन काहीतरी आलं पाहिजे असं सुद्धा अनेकांना वाटतं। आता ही जी बंद पडत असलेली मालिका आहे या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।